खेड तालुक्यातील साखरोळी गावातील डोंगरच जणू काही अंगावर येत असल्याचा एक हृदयात धडकी भरवणारा व्हिडिओ गेली 2 दिवस रत्नागिरी जिल्ह्यातील समाज माध्यमांवर फिरत होता। या भूस्खलनानंतर नेमकं त्या गावात काय झालं याची माहिती तत्काळ उपलब्ध झाली नव्हती। जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष सुद्धा याबाबत अनभिज्ञ असल्याने नेमकं काय घडलं असेल याबाबत प्रत्येकाला चिंता होती। मात्र या व्हिडिओबद्दल आता माहिती समोर आली असून खेडमधील साखरोळी येथील असलम शहा यांच्या घराजवळील डोंगर भागातून अतिवृष्टी सुरू असताना मोठ्या प्रमाणात हे भूस्खलन झालं। हा प्रकार घडत असताना शहा कुटुंबाने तो मोबाईलमध्ये चित्रित केल्याने घडलेला हा प्रकार अनेकांपर्यंत समाज माध्यमांमुळे पोहोचला। शहा यांच्या घराजवळ असलेला डोंगर अचानक पुढे सरकला, त्यामुळे हे दृश्य पाहताना शहा कुटुंबातील सदस्यांच्या काळजाचा ठोका चुकला। यावेळी झालेल्या या भूस्खलनानं या कुटुंबांचं काही अंशी नुकसान झालं असलं तरी सुदैवानं कोणाही व्यक्तीला इजा पोहोचलेली नाही। मात्र या घटनेनं परिसरात घबराट पसरली आहे। खेड तालुक्यात या कालावधीत ढगफुटी सदृश्य 235.70 मिलीमीटर पाऊस पडला। त्यानंतरच हा प्रकार घडल्याचं समोर येत आहे। प्रहार डिजिटल न्यूज ब्युरो, खेड।